गोव्यामध्ये हॉटेल व्यवसाय तेजीत असला तरी या हॉटेलसाठी लागणारं चिकन, मटण आणि अंडी यांचं उत्पादन गोव्यात होत नाही। हा माल कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आणला जातो। यात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते। ही बाब लक्षात घेऊन गोवा सरकारनं पोल्ट्री उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचा पक्का निर्धार केला आहे। गोव्यातील तरुणांनी पोल्ट्री उद्योगामध्ये भरारी घ्यावी यासाठी सरकारनं पुढील 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री स्वयंपूर्ण गोवा पोल्ट्री विकास धोरण अधिसूचित केले। पशुसंवर्धन खात्यामार्फत या धोरणाखाली तरुणांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे। शिवाय स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था, कृषी स्टार्टअप व्यापाऱ्यांना देखील याचा फायदा दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पशुसंवर्धन खात्यानं मुख्यमंत्री स्वयंपूर्ण गोवा पोल्ट्री विकास धोरण अधिसूचित केल्याचं नुकतंच जाहीर केले। गोव्यामध्ये 1990च्या दरम्यान पोल्ट्री क्षेत्र मोठ्या प्रमाणात होतं, मात्र नंतरच्या काळात विविध अडचणी आल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या कमी होत गेली। यामुळे राज्याला पोल्ट्री पक्षी, अंडी आणि तत्सम बाबींसाठी अन्य राज्यांवर अवलंबून राहावं लागत आहे। या धोरणाद्वारे पोल्ट्री उत्पादन वाढवणं, शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करणं, रोजगार निर्मिती आणि पोषण सुरक्षा, ग्रामीण भागात समृद्धी आणणं, राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा करून देणं आदी हेतू साध्य केले जातील, असं या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले। या धोरणाद्वारे शेतकऱ्यांच्या क्षमतेचा विकास केला जाणार आहे। पोल्ट्री व्यावसायिकांचे नियमन करून पारदर्शी आणि प्रमाणित पुरवठा साखळी तयार केली जाईल। खात्यातर्फे धोरणाचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात येईल। यामध्ये सरकारी अधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ व्यक्ती असणार आहेत। अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात पोल्ट्री नियमनासाठी नियम तयार करणं, शेतकऱ्यांच्या क्षमतेचा विकास करणं आदींचा समावेश आहे। यामध्ये पोल्ट्री फार्म आणि प्रक्रिया युनिटची नोंदणी करणं, तसंच त्यांना परवाने देणं, बाहेरून येणाऱ्या अशा उत्पादनांसाठी नियमन यांचाही समावेश आहे। हे धोरण एकूण 3 टप्प्यांमध्ये लागू केलं जाणार आहे। यात पहिल्या टप्प्यात अन्य राज्यांमधून येणाऱ्या पोल्ट्री उत्पादनांसाठी सीमा नाक्यांवर रोग तपासणी लॅब उभारण्यात येतील। तसंच त्यांचा दर्जा तपासण्यासाठी नियंत्रण केंद्र तयार केली जाणार असल्याचं अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे रोगाट कोंबड्या गोव्यात प्रवेशच करणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात येईल। गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।